नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदाचा सरसकट 85% पीक विमा हा शेतकऱ्यांना 1 जुलैपासून जमा होईल, म्हणजे की 1 जानेवारीपासून जमा होईल असं शासनाचं आव्हान आलेलं आहे. जे काही आपलं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये जे काही विरोधी पक्षाने जे काही आपले शेतकऱ्यांच्या पीक विम्याविषयी किंवा इतर कोणत्या शेतकऱ्यांचे दुष्काळाविषयी किंवा कर्जमाफीविषयी असे जे काही सवाल उचलले होते, त्यामध्ये एक पीक विम्याचा पण जे काही नाही मुद्दा मांडण्यात आला होता. आणि हा पीक विमा आता शेतकऱ्यांना या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा कधी मिळणार आहे संपूर्ण पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि त्याचबरोबर लाईक करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तर आता व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही तुमचे नुकसान झालते, त्यानंतर तुमची पीक पाहणी झालती, पीक नोंदणी झालती आणि पीक नुकसान म्हणजे पीक विम्यासाठी तुम्ही पात्र झालते. पण शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र झाले तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया अद्याप आला नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, गेले 2 ते 2.5 महिने झाले शेतकऱ्यांना आज पीक विमा येईन, उद्या पीक विमा येईन अशी वाट पाहून आहेत. आता शेतकऱ्यांना जी काही फिक्स तारीख सांगण्यात आली ती म्हणजे की 1 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा टाकण्यात येईल 85%. शेतकरी मित्रांनो, राज्यातील जे काही 28 जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो, परभणी असो, हिंगोली असो, नांदेड असो, त्यानंतर जालना असो, नंदुरबार असो, चंद्रपूर असो, गडचिरोली असो, वर्धा असो, बीड असो, इत्यादी जिल्हे जे की यामध्ये समावेश आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे काही 85% पात्र शेतकरी असणार आहेत त्यांना पुन्हा एक काम करून घ्यायचं आहे. ते म्हणजे की आपले आधार कार्ड बँकला लिंक नसतात आणि KYC नसेल तर कोणतेच पैसे जमा होत नाहीत. आणि बरोबर जे काही तुमची फार्मा आय डी ती पण पाहिजे. जर फार्मा आय डी याबरोबर नसेल तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामध्ये पीक विमासुद्धा तुम्हाला लाभ घेता येत नाही. त्यामुळे सरकारने कटिबद्ध निर्णय घेऊन ज्या शेतकरी पात्र आहेत त्यांचं आता कॅल्क्युलेशन चालू आहे. किती हेक्टर होतं, कोणतं पीक होतं, काय होतं, जमीन आहे का खडून गेली, त्यानंतर पीक होतं का पीक कापणी योग्य आलता आणि त्यानंतर नुकसान झालं तर का काही थोडंफार पीक मिळालं होतं. यावर आता तुम्हाला नुकसान भरपाई म्हणजे की पीक विमा मिळणार आहे. ते बी 1 जानेवारीपासून. नेक्स्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच हा व्हिडिओ मित्रांना, पाहुण्यांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.